स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. आज 9 ऑगस्ट 2024. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ की सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी पिकाला चांगल्या प्रकारे पाते लागलेले आहेत. त्याचबरोबर चांगल्या प्रकारे फुलधारणा सुद्धा आपल्याला बघायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सांगितलं जातं जे काही डोमकळी आहे, जसं की एक आपल्या समोर इथे बघायला मिळते. हे नॉन बीटीचं झाड आहे आणि इथं आपल्याला जे आहे हे आपल्याला डोमकळीसुद्धा बघायला मिळते. तर महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला जे फुलामध्ये आळी येते, मी आपल्याला नेहमी सांगतो ते नॉन बीटी या झाडामध्ये आपल्याला बघायला मिळते. आता बघू शकता इथं जी आळी आपल्याला बघायला मिळते ही नॉन बीटी झाड आहे. आता महत्त्वाचं जे आहे, अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की नॉन बीटी झाड ओळखायचे कसे. तर सुरुवातीला ज्या कपाशीवर म्हणजे ज्या झाडावर आपल्याला आळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो ते नॉन बीटी झाड आपण ओळखू शकता. आणि जिथं चांगल्या प्रकारे जीन्स आहे, आता हे नॉन बीटी झाड आहे, हे डायरेक्ट आपण समोर म्हणजेच याला उपटून टाकणार आहे. आता तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं आहे सुरुवातीला आपल्याला नॉन बीटी जे झाड आहे ते काढून टाकायचं आहे. आणि आजचा महत्त्वाचा विषय आहे कपाशी या पिकाचे नियोजन करताना जे काही आपल्याला सांगितलं जातं की गॅस पॉयझन किंवा निंबोळी आर्क जर आपण फवारणीमध्ये घेतले तर कपाशी या पिकावर बोंडअळी येणार नाही. तर हे खरे आहे का, याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, कृषी विद्यापीठाच्या सांगण्यानुसार बोंडअळीचे जे आयुष्य आहे 22 ते 25 दिवसाच्या दरम्यान आहे. म्हणजे सुरुवातीला जे पतंग येते या पांढऱ्या फुलामध्ये अंडी टाकतो. अंडी टाकल्यानंतर महत्त्वाचा जो विषय आहे म्हणजेच पांढऱ्या फुलापासून अशा प्रकारे गर्द फुल होण्याचा जो कालावधी आहे हा 5 दिवसाचा आहे. 4 ते 5 दिवसाचा कालावधी आहे. अळीचं जे आयुष्य आहे 25 दिवसाचं आहे, त्यामधील 5 दिवस कमी झाले म्हणजेच पांढऱ्या फुलापासून अशा प्रकारे गर्द फुल होण्यास हे 5 दिवस त्यामधून निघून गेले. अळीचं आयुष्य राहिलं ते म्हणजे 20 दिवसाचं. त्यानंतर फुल पडल्यानंतर जे आळी आहे हे बारीक अशा प्रकारे बोंडात जाते, अशा प्रकारे आपल्याला सांगितलं जाते. आता हे बघू शकता बारीक बोंड आहे. आता या बोंडामध्ये आळी गेल्यानंतर आपल्याला आळी ही तिच्या लाळीनं हे छद्र बुजून घेते अशा प्रकारे सांगितल्या जाते. आता अजून एक महत्त्वाचा विषय आहे की आळीचं मुख्य खाद्य काय आहे, कारण 5 दिवस तर निघून गेले, 5 दिवस आळी ही उपाशी राहू शकत नाही या प्रकारे जाणीव आहे. आता महत्त्वाचं आहे आपण समजूया ते जे काय सांगते त्याप्रकारे आपण गृहीत धरूया की या बारीक बोंडामध्ये आळीचा प्रवेश झाला. आता या बारीक बोंडामध्ये आळीचा प्रवेश झाल्यानंतर आळीचं मुख्य जे खाद्य आहे हे या बोंडात येणारी सरकीला जो गर असतो, मधातला गाभा असतो, ते आळीचं मुख्य खाद्य असते. आता हे बारीक बोंड आहे आणि हे बारीक बोंडापासून जे मोठं बोंड आणि त्यामध्ये सरकी येण्याचा जो कालावधी आहे हा 40 ते 42 दिवसाचा आहे. जसं जसं कपाशीची उंची वरे वाढेल तसं तसं कपाशीला जर अन्नद्रव्य कमी मिळालं तर जो काही वरे शेंड्याला येणाऱ्या बोंडाचा जो कालावधी आहे म्हणजेच त्याच्यामध्ये जे काही घर तयार होते, त्यामध्ये जे काही सरकी तयार होते, त्याचा कालावधी हा 35 ते 38 दिवसाचा दरम्यान आहे. आणि बुडाखाली जे आहेत, जे पारंपरिक पद्धतीने शेती करतात यांच्या शेतामध्ये जो बुडाचे बोंड आहेत याचा जो कालावधी म्हणजेच त्याच्यामध्ये काय सरकी तयार होण्याचा जो कालावधी हा 42 दिवसाचा आहे. तर यामध्ये आता आळी गेली, आळी गेल्यानंतर आळीचं तर आयुष्य आता 20 दिवस शिल्लक राहिलं. आता यामध्ये आळी गेल्यानंतर ताबडतोब तर तिला अन्न म्हणजे तिचं जे काही खाद्य आहे तर उपलब्ध राहत नाही. मग आळी मधात जाऊन 15 ते 20 दिवस काय करते आणि काय खाते हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. आणि आपण जर हे समजून घेतले तर नक्कीच जे काही आपल्याला स्कॅम करून किंवा जे काही आपल्याला चुकीच्या पद्धतीने एवढे करोडो रुपये आज जर गृहीत धरलं पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारताचं जर कपाशी या पिकावर जे काही खर्च बोंडाळीवर होतो तर हा करोडो रुपयाच्या घरात आहे. आणि हा करोडो रुपयाचा जो खर्च आहे हा एकदम व्यर्थ आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचा विषय आहे सुरुवातीला जे आळी येते 60-70 दिवसापर्यंत 90 दिवसाच्या आत येणारी जी आळी आहे ही नॉन बीटी आहे. 90 दिवसाच्या नंतर जी येणारी आळी आहे ही बोंड सडपासून येणारी आळी आहे. आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की आमच्या शेतात तर आळी भरपूर आहे. तर सुरुवातीला जी आळी आहे नॉन बीटीवर आहे, नंतर जे आळी आपल्या शेतामध्ये येते ती बोंडसडपासून येणारी आळी आहे. जसं की आपल्या शेतामध्ये बघू शकता इथं कितीही पाऊस पडला तरी 2 तासामध्ये इथं आपल्याला चालता येते, म्हणजेच इथं पाण्याचा निचरा होते. पण या उलट जे आमचं घरचं शेत आहे, आंबोड्याचं शेत आहे, त्या ठिकाणी 70 ते 80 फूट काळी आहे. त्या ठिकाणी एक वेळ जर चांगल्या प्रकारे पाऊस पडला तर 15-20 दिवस शेतामध्ये जाण्याची गरज नाही. आणि त्या शेतामध्ये 80% बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. बोंडसड या रोगाचं संशोधनसुद्धा अमृत पॅटर्नचे जनक यांनी केला आणि तो शोधसुद्धा
एका वेगळ्या माध्यमातून लागला। जसं की आपल्या शेतामध्ये सुरुवातीला भरपूर सारे वानेरे यायचे आणि वानेरे हे जे बोंड आहे भरपूर खायचे, पण एक वर्ष असं झालं की भरपूर बोंड असूनसुद्धा वानेरसुद्धा ते बोंड खात नव्हते। त्यानंतर आम्ही बोंड फोडून बघितले, त्यानंतर समजलं की ही बोंडसड आहे। बोंड सडल्यानंतर जे आळी येते त्याला आपण बॅक्टेरियाची आळी म्हणतो। या आळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त आहे ज्या शेतकऱ्यांनी पोळ्यानंतर पाणी दिलं, पटपाणी दिलं, रानपाणी दिलं किंवा ड्रिपनं बुडाखाली पाणी दिलं किंवा आपली जमीन एकदम भारी आहे, अशा ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव 70 ते 80% बघायला मिळतो। आणि पोळ्यानंतर जर पाऊस झाला नाही तर आपल्याला ब्लॅक सॉईलमध्ये उत्पादन बघायला मिळेल। अन्यथा ब्लॅक सॉईलमध्ये आणि पारंपरिक पद्धतीमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक आपल्याला आढळून येतो। आता अनेक शेतकऱ्यांना असं वाटेल की पारंपरिक पद्धतीमध्ये का? कारण पारंपरिक पद्धतीमध्ये अंतर कमी असते, वापसा लवकर येत नाही आणि ज्या ठिकाणी वापसा लवकर आला त्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव कमी ऑटोमॅटिक होतो। तर सांगण्याचं एक तात्पर्य आहे का जो बोंड आळी आणि बोंडसड आहे हे ज्या शेतकऱ्यांना समजेल ते शेतकरी कधीही बोंड आळीवर खर्च करणार नाही। आता महत्त्वाचा विषय आहे की बोंड आळीवर जे काय आपण निंबोळी अर्क मारतो किंवा जे काय आपण गॅस पॉयझन मारतो हे फवारणी घेतल्यानंतर कमी होते का? तर प्रामुख्याने तो रोगच नाही तर कमी होण्याचा विषयच नाही। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण कितीही गॅस पॉयझन मारले किंवा कितीही निंबोळी अर्क मारले तर आपल्या शेतामध्ये जे काही बोंडसड येते आणि बोंडसडपासून जे काही आळी निर्माण होते ज्याला आपण बोंड आळी म्हणतो ते कमी होणार नाही।